प्रदीप, प्रकाश, प्राची, प्रज्ञा ही 4 जण भावंड आहेत. प्राचीचं वय प्रज्ञाच्या वयाच्या दीडपट, तर प्रदीपचं वय हे प्राचीच्या वयाच्या दुप्पट आहे. तर प्रकाशचं वय प्रज्ञाच्या वयाच्या तिप्पट आहे. तर त्या चौघात जुळी भावंड कोणती, असा गहन प्रश्न. दर्शनी अवघड वाटणारा हा प्रश्न आहे, मात्र भलताच सोपा. या भावंडांची नावं इथं लिहा. लेकरांनो लक्ष द्या. भावंडांची नावं इथं मांडा. जसं की प्रदीप, प्रकाश, त्यानंतर प्राची आणि प्रज्ञा. हे 4 जण भावंड आहेत, मात्र यांच्यातील जुळी भावंड म्हणजे आईच्या पोटातून एका वेळी जन्म घेतलेले 2 जण कोणते, याचा शोध घ्यायचा. लक्षात घ्या. आता गणिताच्या उत्तरापर्यंत जायचं कसं? गणिताला सुलभ करण्यासाठी इथं गणिताचं वर्णन वाचा की प्राचीचं वय प्रज्ञाच्या वयाच्या दीडपट. उत्तराला सुरुवात. लक्ष द्या. प्राचीचं वय प्रज्ञाच्या वयाच्या दीडपट. या प्राचीचं वय प्रज्ञाच्या वयाच्या दीडपट. एक संख्या इथं आपण घेऊ. उदाहरणार्थ या प्रज्ञाचं वय आहे 4 वर्ष. तर या प्राचीचं वय गणित म्हणते प्रज्ञाच्या वयाच्या दीडपट. याचा अर्थ 4 ची दीडपट किती हो? 6. म्हणजे या प्राचीचं वय 6 वर्ष. लक्ष द्या बरं का. प्राचीचं वय प्रज्ञाच्या वयाच्या दीडपट. या प्राचीचं वय प्रज्ञाच्या वयाच्या दीडपट म्हणजे 4 ची दीडपट 6. ओके, लक्ष द्या. तर प्रदीपचं वय हे प्राचीच्या वयाच्या दुप्पट. या प्रदीपचं वय प्राचीच्या वयाच्या दुप्पट म्हणजे 6 ची दुप्पट करा, 12. तिघांची वय मिळाली. ओके. तर प्रकाशचं वय प्रज्ञाच्या वयाच्या तिप्पट आहे. तर या प्रकाशचं वय हे प्रज्ञाच्या वयाच्या तिप्पट. मग आता प्रज्ञाचं वय 4. 4 ची तिप्पट किती हो? 4 3 12. लक्ष द्या. प्रत्येकाचे वय मिळाले. लेकरांनो प्रश्न, या चौघात जुळी भावंड कोणती? अर्थातच ज्यांची वय सारखी ती भावंड जुळी. म्हणजे प्रदीप आणि हा प्रकाश या दोघांची वय सारखी आहेत. म्हणजे जुळी भावंड कोणती हो सर? जुळी भावंड, त्याचं उत्तर असं की प्रदीप आणि प्रकाश. लेकरांनो लक्ष द्या. हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.